आता या एका आंब्याच्या किमतीमध्ये तुम्ही डायरेक्ट 2 व्हीलर गाडी विकत घेऊ शकते आणि सगळा महाराष्ट्र ज्या आंब्याची वाट बघत राहतो त्या आंब्याचं झाड आपल्या घरी आहे आणि आज आपल्याला त्याचेच आंबे खाली उतरायचे होते। सकाळी सकाळीच बादा पाऊस पडून गेला होता तरी आपल्याला काकडे आणायला जायचं होतं आणि जी रेल्वे आहे ना एवढी व्हायरल झालेली आहे ना ती आपल्याला डायरेक्ट आहे ना आपल्या घराशेजारूनच जाते, त्याच्यामुळे काहीच विषय नाहीये। काकडे आणायला रानामध्ये तर गेलो होतो पण आता आपली गाडी डायरेक्ट चारीमध्येच घुसली होती आणि कोणीच नव्हतं काढायला, तरी एकट्याने मस्तपैकी काढली आणि एवढ्या पावसा पाण्याचा तरी एका हाताने व्हिडिओ शूट करू राहिलो बघा तुम्हीच। मग आता पावसाच्या पाण्याने तळ बी एकदम मस्त भरून गेलेलं आहे, मग त्याच्यावर बी मस्तपैकी चक्कर मारला आणि पपईला बी एकदम भारी पाणी भेटू राहिलो म्हणून तिला जोरात वाढू राहिली। जसं घरी येत नाही तसं अचानक भयानक झाडावर चढलो, रपा आंबे उतरायला चालू केले। गप रप चांगले ना आंबे उतरून घेतले आणि मस्तपैकी ते उतरून ना आपल्याला खाली बी फेकून मस्त कॅच घेऊन त्याच्या बादल्या भरून लगेच एकदम मस्तपैकी घरामध्ये नेली। आणि या सगळ्यात महाग आंब्याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा। म्हणलं आता लय झाले काम, एकदम नटून निघालो डायरेक्ट आपण पुलतांब्याच्या दिशेला, कारण आपल्याला दिदीला सोडवायला पुलतांब्याला जायचं होतं। त्याच्या आधी आपल्या भाच्यांना आपल्याला कपडे घ्यायचे होते आणि तिथं दुकानात गेल्यावर आपले फॅन फॉलोअर्स भेटले, मग त्यांना व्यवस्थितरित्या भेटलो आणि डायरेक्ट मग दिदीला घेऊन आपल्याला आहे ना तिला घरी सोडायला जायचं होतं। आणि हे कपडे अंगात दिसते ना ते कपडे बिपडे घेतले त्यांना मस्तपैकी मग डायरेक्ट श्रीरामपूरमध्ये आलो। श्रीरामपूरमध्ये आल्यावर एकदम भारी वाटतं, तुम्ही काही म्हणा। मग मस्तपैकी आपल्याला नगरपालिकेमध्ये काहीतरी काम होतं, मग मस्तपैकी किरकोळ कामं बिमं केले आणि डायरेक्ट अचानक भयानक मित्राच्या दुकानावर गेलो। तिथं गेल्या त्याने डायरेक्ट भेळ आणली होती, भेळ खाल्ली आणि नंतर हे जे क्यूब माझ्या हातात तुम्हाला दिसून राहिलं ना ते मी लहान असताना डायरेक्ट 2च सेकंदात सॉल्व्ह करीत होतो। नंतर म्हणलं आता थोडेसे ड्रोन बिन पाहू, पावसाळा चालू झालेला आहे, ड्रोन शूट घ्यायला काम येईल। मग ड्रोन बिन घेतला आणि डायरेक्ट निघालो आपण घराच्या दिशेने। बाकी तुम्हाला पावसा पाण्याची उन्हातानाचे एवढे भारी ब्लॉग बघायचे असेल तर मुकुल चावळ्याला फॉलो करून टाका, संपला विषय।